वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला. अरे बाबा म्हणजे हा देश काळ आणि वस्तू हे तीनही भेद त्याच्या ठिकाणी नाही आणि तीनही भेद त्याच्या ठिकाणी नाही. तो परमात्मा असा तुका म्हणे भेदा भेद निराबाद खंडोनी. तिथे भेद नाही. आणि तो भेद दिसतो तो कसा आहे? तो कल्पित आहे. तो भेद तो कल्पित. मी भक्त तू तेरे वाईसे करी तुझे आवेद कल्पित आहे. कारण का प्रेम पाहिजे म्हणून तो भेद कल्पित ठेवला, पण वास्तविक भेद नाही. वास्तविक भेद असता तर तो निवृत्त होईल का? तो निवृत्त होणार नाही. म्हणून सांगितलं की परमात्मा निर्गुण आहे आणि निर्गुण असणाऱ्या परमात्म्याला जाणायचे. त्याला जाणायचे म्हणजे आपल्यावर भिन्न नाही. तो परमात्मा मीच आहे. अहम ब्रह्मास्मी असं जो वेद म्हणतो की मी ब्रह्म आहे आणि मी ब्रह्म जर आहे तर याचं ज्ञान आपल्याला सद्गुरूकडून मिळतं. आपल्याला आपल्या मनाने मिळत नाही, शास्त्रातून मिळतं. म्हणून साधा सार विचार हरिपाठ महाराज सांगितलं त्यांनी. काय होतं की बाबा त्रिगुण हे असार, त्रिगुण असार, निर्गुण हे सार आणि सारासार विचार हरिपाठ. सार असाराचा विचार हरिपाठामध्ये आपल्याला सार असाराचा विचार करता आला पाहिजे. माऊलीने कोणी टाकली आहे भूसबीजे एकवट उपडीचा आहे घनवट ते झोपडे ते फलकट चालू आले. आता महिला वर्ग नेहमी ते शेंगदाणे जर भाजले ना तर ते भाजलेले शेंगदाणे असे हाताने रगडतात आणि रगडलं का ते सुपाट टाकायचं असं पाकळी देत. तुम्ही बघा ती इतकी हातोटी भारी असते की ते फलकट बाजूला जातं आणि ते घनवट बाजूला जातं. शेंगदाणे बाजूला जातात आणि ते त्याच्यावर चिंटार पडत लगेच उडून जातात. पण तसंच आहे ना हे पण निर्गुण कळावं आणि हे सगुण मिथ्या कळावं. जगात मिथ्या असं कळावं. सारासार विचार अखेरीत हरी आणि हरिनाम याच्याविषयी प्रेम उत्पन्न होऊ शकत. जोपर्यंत सारासार विचार येत नाही तोपर्यंत तुमच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होऊ शकत नाही. आणि प्रेमाशिवाय करणारच नाही. तुम्हाला किती जरी कळलं तर सगळं ते झालं, जर प्रेम नसेल तर काय उपयोग आहे? तुम्हाला सांगा प्रपंचामध्ये सुद्धा प्रेमच पाहिजे का नाही? प्रेम जर नसेल तर मग काय एकाचं तोंड इकडं एकाचं तोंड तिकडं. तर घरामध्ये काय प्रेम वाटतं का? सगळं होतं. तुम्ही विचार करा जर भांडणं झाले ना स्वयंपाक होतो, जेवण होतं, सगळं होतं, पण बोलत नाही तर काय मजा आहे? मजा नाही. आणि शिळी भाकरी जरी असते पण प्रेमाने उभा करून वाटले वाटतं बाबा प्रेम. आणि जोपर्यंत तुम्हाला सार असाराचं ज्ञान होत नाही तोपर्यंत प्रेम उत्पन्न होऊ शकत नाही. सार काय आणि असार काय याचा विचार करा. आणि जोपर्यंत या सार असाराचा विचार होत नाही तोपर्यंत तुम्ही मुक्त करू शकता आणि तुमचं प्रेम हरिनामामध्ये तुमचं प्रेम उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणून सार आणि असार कळावं, सत्य काय मिथ्या काय या गोष्टी कळावं. मला सांगतात की बाबा सगुण आणि निर्गुण जे
आहे ना त्याचा विचार त्याने दुसऱ्या काव्यामध्ये सगुण निर्गुण गुणाची आगुण सगुण निर्गुण गुणाचे सांगतात की सगुण निर्गुण गुणाचे आगुण आणि हरिविठ मन व्यर्थ आहे. सुंदर आहे. सगुणच निर्गुण आहे आणि निर्गुणच सगुण आहे. सोपं सोपं. सगुणच निर्गुण आहे आणि निर्गुणच सगुण आहे. तुम्ही मला सांगा विघडलेलं तूप आणि थिजलेलं तूप काय फरक? विघडलेलं तूप जे आहे ते निर्गुण आहे आणि थिजलेलं तूप जे आहे ते काय आहे? सगुण आहे. बर्फ जो आहे बर्फ तो सगुण आहे आणि तेच तापवलं की ते काय होईल? पाणी होईल. बर्फ बर्फ कुठं राहतो? पाणी होतं. मग पाणी काय निर्गुण आहे आणि बर्फ काय सगुण आहे. परमात्मा आकाराला येतो त्यावेळी त्याचं निराकरण पण मोडत नाही. आलं का लक्षात? जरी परमात्मा आकाराला आला तर त्याचं निर्गुण पण मोडत नाही. आणि आकाराला आलेला जो परमात्मा आहे तोच निर्गुण आहे आणि जो आकाराला आलाय तो निर्गुणच आलाय. पण त्याच्यामध्ये बदल काही होतो का? नाही होत. अरे मन व्यर्थ झालाय. मला सगुण काय आणि निर्गुण काय तो परमात्माच आहे. पण तो म्हणतात की गुणाचे अगुण म्हणजे काय? तिला गुणच नाही. परमात्म्याच्या ठिकाणी गुण नाही. जरीही तो गुणात आला तरीही तो अगुणच आहे. जरी परमात्मा गुणामध्ये आला तरी तो कसा आहे? अगुण आहे. तुम्ही मला सांगा राज आहे आता राज समजा आमदार साहेब आहे आणि ती इथं बसले त्यांचा आमदार पण मोडलं का? असं काय म्हणतो? त्यांची सत्ता गेली का? नाही झालं की त्यांची अंगातच असते. राजा जरी असला आणि राजा कधी खाली बसतो सिंहासन सोडून खाली बसतो की त्याचे मोठेपण आहे. तो प्रेमा करता आला तो खाली बसला. पण जरी तो खाली बसला तर त्याची सत्ता काय गेलेली नसते. तो खाली बसले तरी हुकूम जोडला तरी कामच होते. तसं परमात्मा आहे तो भक्ताच्या प्रेमाकरता साकार होतो. आला आकारा आमच्या करता आला तो. होय भक्ती केला तैसा होय Oh,
हरिमीन मन त्यात आहे. हे सगुण निर्गुणाचा विचार कळाला आपल्याला की सगुण जरी झालं तर त्याचं निराकरण मोडत नाही आणि निराकरण असला तरी तो सगुणात येऊ शकतो. सगुण निर्गुण दोन्हीही एकच. सगुण निर्गुण दोन्ही सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा सुंदर मंदिर आहे. एकदम मस्त. सगुण आणि निर्गुण दोन्ही विलक्षण. विलक्षण म्हणजे काय म्हणण्यात तात्पर्य काय? विलक्षण म्हणजे तुम्ही निर्वचन करू शकत नाही त्याचं. सगुण नाही झाला तर आकार आला तरी त्याचं निर्गुण पण केलेलं नाही. आणि निर्गुण नाही झाला तो निर्गुण मुळातच येतो. होईल कसा? विलक्षण येते. दोन्ही विलक्षण येते. निर्गुण विलक्षण का नाही म्हणजे ते सगुण होतं तेव्हा ते विलक्षणच आहे. त्याचं निर्गुण पण मोडत नाही. कोण आहे? ब्रह्म सनातन. सनातनचा अर्थ काय होतो? हे सनातन म्हणजे अनादी कालापासून आहे. त्याचं काय आपण कालमान सांगू शकत नाही. तुमचा आमचा बर्थडे होईल पण त्याचं होईल का? नाही. ब्रह्म कधी जन्माला आला का? नाही. जन्मालाच येत नाही ते. ब्रह्म सनातन आहे. ब्रह्म सनातन विठ्ठला. हा सुंदर अर्थ आहे. जे सनातन असलेलं जे ब्रह्म आहे ना तोच विठ्ठल आहे. महायोग पीठे विभ्रत्या परमपुंडलिकाय दातो समागत तिष्ठन्तमानंद करतो परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तो काय वेगळा आहे काय? विठ्ठल गणेश गणेश भरला त्या धाम नाही असं परमात्मा आहे. तो विठ्ठल रूपातील लोक आहे. तो हा विठ्ठल बरोबर, तो हा माधव बरोबर. तो म्हणजे कोणता? हे दर्शक सर्वनाम वापरले. तो म्हणजे जो निर्गुण निराकार येतो आणि हा म्हणजे जो सगुण येतो. अरे त्याच्यात आणि याच्यामध्ये काही फरक आहे का? नाहीये. तो एकच येतो. तुम्हाला एक थोडं चिंतन सांगतो पुढे. बघा परमात्मा सगुण झाला काय निर्गुण झाला त्याच्यामध्ये एकत्वामध्ये बदल होतो. समजा आता विचार करा. एक उपनिषदामध्ये त्याचं उदाहरण आणलंय. बाईला मुलगा झाला. कसा झाला तो? तिचा पती जो आहे तो पती त्या दोघांच्या मिलनामधून हा झाला. मग तिच्या गर्भामध्ये कोण होतं? हा पतीच होता ना. ह्याचं बीज तिच्या गर्भामध्ये गेलं म्हणजे कोण गेलं? हा पतीच गेला. आणि तिच्या पोटातून बाहेर कोण आलं? हा झाला ना. मुलगा होऊन आला. हा काय झाला? मुलगा होऊन आला. आणि मग बघा तो पतीच नाटला का नाही? मुलाच्या रूपाने कोण आला? तो पतीच आला. का दुसरा आहे कोणी? पतीच आला. आणि बायकोला आई म्हणायला लागला माझे वगैरे दयाची. आता तुम्ही मला सांगा आता काय काय म्हणणार तुम्ही? एकच अनेक झालं का नाही? एकच अनेक झालं. हाच अनेक झाला ना.
तो पतीच पुत्र रूपाने आला म्हणून आत्मा वै पुत्र नामस्ती. आत्मा हा पुत्र रूपाने जन्माला येतो. तो पतीच पुत्र रूपाने जन्माला आला आणि तो पत्नीलाच आई म्हणून आला. त्या एकाचाच हा विस्तार आहे. त्या एकाचा हा विस्तार आहे. त्या निर्गुण निराकाराचं जे स्वरूप साकार झालं दुसरं काहीच नाही. तेच आहे. म्हणून सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरी वीण मन व्यर्थ जाय. हे जे मन आहे ना, हे मन जर हरीच्या ठिकाणी जर लागलं तर ते सार्थक झालं. नाही तर ते मन वाया. मन कुठे येईल काही सांगता येत नाही मला. आपण जरी प्रवचनाला बसलो तरी या मनामध्ये कोणता विषय येईल काही सांगू शकत नाही. असं काही ठरलेलं नाही. मन कुठे देतो. चंचल आहे मन. मन कुठे चंचल आहे. मन मुंडा मग तुम्ही ब्रह्मदुंडा. अगोदर पण ताब्यात घेतलं पाहिजे. पण ते इतकं सोपं आहे का ताब्यात घ्यायला. अरे बरे ताब्यात नाही आलं महाराज. आपण नाही किरकोळ येत सोपं नाही. विश्वामित्रासारख्याला पतन झालं महाराज त्याचं. थोडा कठीण आहे. पण त्यांचं पद्धत वेगळं आहे. आपलं पद्धत वेगळं आहे. त्यांचं पद्धत चेंडू झाले. वरून चेंडू जर सोडला खाली तो सोडणार नाही. हातात परत लगेच येतो. उदाहरण वरून चेंडू सोडला खाली जमिनीवर पडतो आणि परत ज्याने सोडला त्याच्या हातामध्ये. साधूचं पतन नेमकं होत नाही. पण कदाचित प्रारब्धवशात जर झालं तर असो. आणि तुमचं आमचं पतन कसं होतं. वरून चिखलाचा गोळा खाली टाकला ना पोपळा घेऊन होतो. माऊलीला काय सांगायचं. आपलं पतन असं आहे. आपण जर खाली पडलो ना वाटलं होतो स्वतःच बाकी त्याचं असं. सामान्य जीवाचं पतन हे वाईट असतं. त्याच्या करता तर वाईट आहे. बाकीच्या करता तेव्हा हरिबीन मन व्यर्थ जाय. या मनाला जर तुम्हाला थांबवायचं असेल तर त्याला हरीकडे पाठवावं लागेल. तुकोबराय म्हणतात माझं मन आहे ना काय झालं. माझं मन तर दुसरीकडे जातच नाही. जातच ते मन धावतच नाही आता कुठं. आणि तिने अभंगामध्ये सांगितले आता कोठे धावे तुमचे चरण देखलिया भाग गेला शिन गेला आता तुझे मन धावा तृप्त का. आता इच्छित वस्तू जी होती ती प्राप्त झाली की मन स्थिर होतं. मन स्थिर होतं. आपल्याला जे पाहिजे ते मिळालं की मन काय होतं स्थिर होतं. तुकोबरायांना काय पाहिजे होतं. तुकोबरायांना प्रपंच नको. तुकोबरायांना विषय नको. तुकोबरायांना पांडुरंग पाहिजे. पांडुरंग ज्ञानी पांडुरंग मनी. त्यांच्या चित्तात पांडुरंग होतं. त्यांना पांडुरंगाची प्राप्ती असते. म्हणजे आता मन धावा घेत नाही धावा घेत मन. इंद्रियाचे समाधान. ते इंद्रिय सुद्धा समाधान झालं म्हणजे त्याचं. ते इंद्रिय पण आपापल्या विषयाला विसरून गेले. विसरून गेले इंद्रिय सुद्धा. मग आता काय झालं म्हणजे धावा घेत नाही. मन आता थांबलं म्हणजे अवघा झाला आनंद. आता काय अवघा आनंद. अवघा आनंद म्हणजे आता म्हणजे आनंद शिल्लक आहे. आपल्याला काय होतं माहिती का. आपल्याला पंचविषयातून जर जो मिळेल विषय त्याच्याकडे आपला आनंद होतो. आपल्या आनंदाचे प्रकार वेगळे वेगळे येतो. आपले पंचविषयातले आनंद त्यांच्या पंचविषयातले आनंद त्याच्या पलीकडचा आनंद आहे. त्यांचा म्हणजे आनंदरूप परमात्म्याला जाणणं हाच आनंद आहे. आणि त्यांनी त्या आनंदरूप परमात्म्याला जाणलंय आणि म्हणून त्यांना आता
सगळं आनंदच होतो. अवघे त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथाची त्या चरणावर तुझं माझं चित्त आल्यामुळे काय झालं आता सगळीकडे आनंद. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण विशेष सुख पाहिजे बापुढे ते क्षीण जेथे नसलेली वैकुंठ सदन. आता म्हणणे काहीच नाही. कशामुळं हरी मी मन व्यर्थ जाय. आता हरीश्वर मन व्यर्थ जात नाही कारण त्याने हरीला जाणलंय ना, परमात्म्याला त्याने जाणलंय म्हणून ते मन स्थिर झालेलं आहे. आणि ज्याला जाणलंय तो परमात्मा कसा आहे तिसऱ्या पदाचा अनंत निराकार नाही निराकार. अनंत निराकार नाही परमात्मा कसा आहे अव्यक्त आहे. अव्यक्त म्हणजे व्यक्त नाही, साकार नाही. परमात्मा अव्यक्त आहे, तो व्यक्त आहे. व्यक्त काय जग व्यक्त आहे. व्यक्त म्हणजे इंद्रियाने ज्याला जाणता येतं त्याला व्यक्त म्हणतात. इंद्रियाचा जो विषय असतो त्याला काय म्हणतात व्यक्त. आणि इंद्रिय कोणाला जाणू शकतात व्यक्त पदार्थाला जाणू. व्यक्त म्हणजे आकार नाही. तुम्ही मला सांगा तुम्हाला डोळ्याने जग दिसलं का देव दिसतो? जग दिसत. देव कसा दिसतो? दृश्यत्व देखीजे नेयत्व जाणीजे अमुके ऐसे म्हणजे तेजे नव्हे. आणि त्याला दृश्य करून जाणता येणार नाही. आपल्याहून भिन्न आहे असं तो जाणता येणार नाही. त्याला दृश्यत्व देखीजे नेयत्व जाणीजे तो नेय आहे का? नाही. मग कोण आहे तो? ज्ञाता आहे. तो दृश्य आहे का द्रष्टा आहे? तो द्रष्टा आहे, तो पाहणारा आहे तो. आणि तुम्हाला जर वाटलं की नाही मी त्याला पाहिन तर म्हणे देव म्याची खिरा लटक्या माझी तुझी बाला. लक्षात आलं का? या गावात काही काही लोक म्हणते हो देव बघितला मी, आपण सांगायचं खोटं बोलतो. आता समजा मी जर म्हणतो तुम्हाला अशोक महाराज बघितले बरं का मी, तुम्ही म्हणता खोटं बोलतो का? आणि मी मला कसं काय पाहिजे? मी मला जाणायचंय का बघायचंय? मी मला जाणायचंय, मी बघायचं नाही. तुम्ही मला सांगा एखादा वेळ आहे, त्या वेळाची वेळपट पण जायला पाहिजे, विषाद पण यायला पाहिजे. आणि त्याची वेळपट पण जायला पाहिजे. त्यागात तू घे, तो मूळचाच आहे तो. शांत पण त्याचं मूळचाच आहे. त्या आणायचं नाही त्याला. वेळपट पण घालवायचंय. अज्ञान घालवायचे की ज्ञान मिळवायचे? अज्ञान घालवायचे, ज्ञान तू पहिलंच आहे. महाराज दोन दारू पिणारे माणूस होते. आता दारू पिणारा काय बोलून काय सांगते? दारू पिणारा काय बघल आणि त्या बोकाला पुढं चुकल हे सांगते. आवड खाणार खाणाऱ्याची इतकी पंचायत होती. एखाद्या चांगल्या घेऊन जर गेला आणि त्याला की त्या बघू खालेली असली की त्याला पुढं चुकवायची पंचायत होती. बोलतच नाही काही. का बोलत नाही काय बोलतो? आपल्याला वाटतं शांत आहे बरं का? शांत बिंत काय नाही ते असं आहे महाराज. ते आवड आहे ते. आणि मग ते दोन दारू पिणारे माणसं होते. आणि एक जण काय म्हणला तू काय मला हलका समजतो का काय? काय बरं काय झालं? चंद्रावर गेलो होतो. दुसरा होतो किती दिवस होता? 15 दिवस होतो. हा अमावस्येपासून होतो पौर्णिमेपर्यंत. असं पहिला काय म्हणतो
मी सूर्यावर गेलो होतो. हा म्हणतो 3 दिवस होता, महिनाभर होतो. काय झालं? एकही दिवस गेला नाही. कसं काय? अरे सूर्यावर दिवस कशी मोजणार? अखंड प्रकाश आहे तिथं अंधार आहे का सूर्यावर? सूर्यावर तिथे अंधार असू शकत नाही ना. आणि जिथे अंधार नाही तिथे तुम्ही दिवस मोजणार कसे? दिवस मोजण्याकरता एकदा अंधार लागतो, प्रकाश लागतो, दोन्ही लागतं ना. सूर्यावर कधी अंधार पडतो का? आणि जर अंधार पडत असेल तर तो सूर्य आहे का? सूर्यावर नित्य प्रकाश आहे. चंद्रावर प्रकाशाने अंधार आहे ती मान्य आहे बा, आमुष्यापासून पौर्णिमेपर्यंत गेला असेल. पण सूर्यावर दिवस मोजू शकत नाही ना. तो नित्य प्रकाश रूप आहे ना. तो नित्य प्रकाश रूप आहे. तुम्हाला तिथं त्याचे प्रकाश मोजता अव्यक्त निराकार. अरे बाबा, त्या अव्यक्त असणाऱ्या परमात्म्याला तुम्ही बघणार कसं? एखादा जर मला मी देव बघितला तर महाराज म्हणतात म्हणे देव मी तिला लटक्या माझी तोच बरा. जो म्हणतो मी देव पाहिला समजून घेतो, खोटं बोलतो. कारण का? तो दृश्य नाहीये. परमात्मा दृश्य. सांडली त्रिपुटी दीप उजळलेला घटी. त्रिपुटी जेव्हा जाते तेव्हा देव पेटवतो म्हणते. ऐका अवघडच आहे नाही आता. खरं तर आपण पाहतो व्यवहारात कसं त्रिपुटी लागते. उदक अग्नी धान्य झाल्याकडे त्रिपुटी किंवा पत्ती लागते, त्याच्यात तेल लागतं, वात लागते आणि मग ते पेटावं लागतं. एवढं सगळं लागत. ते महाराज म्हणून राहिले की सांडली त्रिपुटी हे काहीच नाही म्हणजे अंतरी दिवा उजळला. कालच आपला विषय अंतरीचा ज्ञान दिवा मारत होते. जे बाहेरचं विजन झालं ते वीज झालं ते का आतला नको विजन देऊ, ज्ञान ज्योती नको विजन देऊ. अंतरीची ज्योती प्रकाशने दीप्ती मुळीची जी होती आच्छादनी ती आत्मज्योत जे ना देर न बाती कुछ नहीं जाती नजर नहीं आती आत्मज्योती. पुरस्कार करा तेल न बाती कुछ नहीं जाती. त्याला तेल नाही, वाद नाही, तरी पण दिसत नाही, नजर नाही आती आत्मज्योती. ती आत्मज्योत जी आहे ती कळत नाही, ती दिसतही नाही आणि खरा तर प्रकाश तिथंच आहे. मग तुम्ही त्याला जाणलं म्हणजे कशाची वाटते? ते जाणलं म्हणजे ज्ञान आहे. तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यायचे का अज्ञान घालवायचे? अरे अज्ञान घालवायचे. तळ्यात पाणी आहे का? तळ्यात पाणी आहे का? पाणीच नाही. पाणी नाही ना, आपण पाणी नाही. मग काय आहे? शेवाळच शेवाळच पाणी नाही. तुम्ही मला सांगा शेवाळ बिगर पाण्याचं असतं का? बिगर पाण्याचं शेवाळ कसं काही? ज्या ती शेवाळ आहे त्या ती पाणीच आहे का नाही? शेवाळाने पाण्याची सिद्धी केली का शेवाळाची सिद्धी केली? शेवाळाने पाण्याची सिद्धी केली. शेवाळाने पाणी सिद्धी केली, पाणी. शेवाळावरून तुम्हाला पाण्याचं ज्ञान झालं. कारण ते त्याच्यावरून असूच शकत नाही. परमात्मा जो आहे तो अव्यक्त जरी असला तरी तो निराकार आहे. अव्यक्त निराकार नाहीचे आकार, त्याला आकार नाही, निराकार आहे. पण तो नाही असं नाही, तो नाही असं होत नाही, तो असतोच आणि त्यालाच जाणायचं. जे थोडी चराचर हरी सगळं त्यालाच बसतात. म्हणजे काय? त्याला बसतात म्हणजे काय? सगळे त्याच्यावर घेत ना, एका अंतरावर सगळे. आत्मभिन्न कुणीच नाही महाराज. तुम्हाला गमत सांगतो, असं जे अव्यक्त आहे ना, अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत. ते अव्यक्त तेच आकारला. तुकारामास गाव सांगतो तुम्हाला, एका विजा केला नाश मग भोगिले कधीच. शहरचा माणूस आला, तो बघत होता आपला चाड्यावर मोठ्याची पावर झालेली आणि शहरचा माणूस ज्वारी वाया फेकून दिली. तुम्हाला फेकून दिली कधी वाढली. आता एका विजा केला नाश, तो नाश झाला त्याचा. मग भोगिले कधीच आणि नंतर कधीच. मग एक जो बीज आहे ते एक बीज जमिनीमध्ये गेलं तर ते बीज मेलं ना, मेलं का वाढलं? ते मेलच नाही. ते बीज मेलच नाही. ते उलट अंकुर रूपाने पुन्हा उगवलं आणि ते हजार रुपयाने एका काळामध्ये 100-500 दाणे असतील ना, मध्ये एकाचेच झाले का अनेक आले? एकाचेच झाले ते अनेक नाही. एकच म्हटलं का नाही? ते एकच म्हटलं नाही, दुसरं काय मला एकच म्हटलं. तसं जे अव्यक्त आहे ना, ते
एकच अव्यक्त सत्संगच्या आपल्या रूपाने घडले. अनंत रूपे अनंत वेते